असा कोणी व्यक्ती नाही कोण्या पक्षाचा की ज्याला हा आत्मविश्वास असायचा की अजित पवारांकडे गेला तर अजित पवार त्याचं काम होत असेल तर लगेच करणार, नसेल होत तर शब्द देणार नाही, आणि शब्द जर का दिला तर मग शब्दाचा पक्का, कामाचा माणूस. आणि हे महाराष्ट्रामध्ये तुम्ही अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत, अक्कलकुवापासून बार्शीपर्यंत सगळीकडं जे जे म्हणून लोक अजित पवारांना भेटले किंवा त्यांच्या संपर्कात आले किंवा काही काम घेऊन त्यांच्याकडे गेले, आश्वासक चेहरा त्यांना तो वाटायचा, त्याचा प्रत्यय त्यांना यायचा, आणि तेच गुडविल अजित पवारांचं होतं. विरोधी पक्षातले कार्यकर्ते, नेते, आमदार मंडळी अजित पवारांना भेटल्यावरती त्यांचा ओरडा खायला आतुर असायची. मी असे अनेक आमदार बघितले, अनेक खासदार बघितले, त्यांच्याच पक्षाचे आणि विरोधी पक्षातले, आता सत्ताधारी भाजपचेही अनेक नेते आमदार मी बघितले की जे अजित पवारांचा ओरडा खाल्ल्यावरती असं हसत सांगायचे आता आमचं काम होतं. म्हणजे ही अजित पवारांची पावती असायची की अजित पवार आपल्यावर ओरडले तर त्यांच्या मनात काही नाही आहे, त्यांच्या मनात जे आहे ते त्यांनी तोंडातून बोलून दाखवलेलं आहे, आता आपलं काम होतं. आणि तो सुटकेचा निश्वास टाकायचा की बघा अजित पवार आपलं काम करतात. असा प्रत्यय जेव्हा जेव्हा राज्य विधिमंडळाची अधिवेशनं असायची तेव्हा आमदार मंडळी बोलायची, त्यांना भेटायला येणारे कार्यकर्ते बोलायचे, मंत्रालयामध्ये त्यांच्या दालनामध्ये सगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीचं काम घेऊन यायचे. आणि अजित पवार त्यांच्या काकांप्रमाणेच त्यांची सवय की एकदा भेटलेला कोणी माणूस असेल तर त्याला ते नंतर विसरतील असं नाही, किंवा तू कुठचा रे, काय तुझं नाव, आपली कधी भेट झाली होती, असं वाक्य त्यांच्या तोंडी कधीच नाही. अरे चंद्रपूरवरनं इकडे कशाला आलात, मी पुढच्या आठवड्यात येणारच होतो तिकडे. किंवा नागपूर अधिवेशनाच्या काळामध्ये एक मी तुला सांगतो, हिवाळी अधिवेशन होतं नागपूरला, आणि अजित पवारांनी आम्हा पत्रकारांना सकाळी नाश्त्यावरती बोलावलं होतं. मला हा अनुभव यासाठी सांगायचा आहे की माणूस कसा असतो बघा. पत्रकारांना नाश्त्याला बोलावलं, आणि नाश्त्याला बोलावल्यानंतर तिथं एक बारामतीचं जोडपं आलं. त्यांनी दुरून ते बघितलं आणि आवाज दिला की तुम्ही कसे काय आलात आणि वहिनीला काय घेऊन आलात. असं कोणतं काम आहे की जे बारामतीला मी आल्यावर होणार नव्हतं किंवा तुम्ही थांबू शकला नव्हता आणि आत्ता तुम्ही नागपूरला आलात हिवाळी अधिवेशनादरम्यान मला भेटायला, काय काम आहे. तर ते म्हणले सर आपलं असं असं काम आहे. त्यांनी त्या दोन्ही नवरा बायको झापलं. बहुतेक ते जिल्हा परिषदेचे सदस्य असतील किंवा माजी सदस्य असतील किंवा स्थानिक नेते असतील, त्यांना झापलं. अरे तुम्हीच असं करायला लागले तर मग इतरांना काय सांगणार, तुम्ही बारामतीचे ना, मी काय बारामतीला येऊन तुमचं काम करणार नव्हतं काय, आत्ताच करायची घाई काय. आणि झालं बसा म्हणले तिकडे. त्याच्यानंतर ती लोक तिकडे गेली. आम्ही पत्रकार अजित पवारांच्या बाजूला बसलेलो होतो. अजित पवारांनी पीएला सांगितलं वहिनी आलेल्या आहेत, त्यांच्याकडे गाडी आहे नाही ते चेक करा, नागपुरात काय त्यांना चांगलं दाखवता येईल, कुठं थांबल्या त्याची सगळी नीट माहिती घ्या, आणि संध्याकाळी त्यांना 7 वाजता रामगिरी बंगल्यावरती तिकडे ते राहायचे तर तिकडे घेऊन या, म्हणजे त्याच इथे घेऊन या 7 वाजता त्याच बंगल्यात, आणि त्यांचं जी काय फाईल आहे ती काढा, आपल्याला काम करायचं आहे, पण ते सगळं लक्ष द्या. आमचा नाश्ता झाला, आम्ही तिकडे लॉबीमध्ये गेलो, ते जोडपं तिथं बसलेलं होतं. आमच्यातला एक उतावळी पत्रकार त्याच्याकडनं राहवलं गेलं नाही, तर मला तुमचं काम झालं. तर त्या वहिनीनं म्हणजे त्या बाईनं आम्हाला असं उत्तर दिलं, अहो जेव्हा दादा ओरडले ना तेव्हाच आम्हाला कळलं की आमचं काम झालं, तेव्हा बघा म्हणल्या असे आमचे दादा आहेत म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. तर दिस इज अजित पवार, एक हळवा मनाचा, सहृदयी, शब्दानं फार कठोर होता, पण बॅकसाईड ऑफ हिज, त्यांच्या माघारी पडद्यामागची त्यांची जी बाजू होती व्यक्तिमत्वाची ती फार कमी लोकांना माहिती होती.